बापू शिवतारे यांचं आगमन संतकारी सत्संग भवन राजेवाडी या ठिकाणी झालेलं आहे. बापू आपलं संतकारी मंडळाच्या राजेवाडी शाखेकडून आणि ग्रामपंचायत राजेवाडी ग्रामस्थ राजेवाडी त्यांच्यासोबत तालुक्याचे प्रमुख सन्माननीय हरीशजी लोळे यांचंही आगमन झाले. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. दादा तुम्ही साईडला दादा तुम्ही साईडला थोडं इकडे दादा. रक्तदान हे श्रेष्ठ दान. बाबाजींनी सांगितले, नजर बदलो नजारे बदलेंगे, खुद को बदलो हजारे बदलेंगे, जुड़ जाओ सेना सत्संग से, किस्मत के फिर सितारे बदलेंगे. धन्य निरंकार जी. धन्य निरंकार. धन्य निरंकार. इकडे द्या माईक. नाही माहिती जगाच्या कल्याणाची विभूती देह कष्टविधी परोपकारी. जो संदेश ज्ञानेश्वर माऊलींनी या जगाला दिला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या जगाला दिला, तो संदेश आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिला जात आहे की हा देव निर्गुण निराकार आहे. जसं माऊलींनी म्हटलंय, अव्यक्त निराकार नाहीच या आकार, जेथून चराचर हरिसी बजे. जगद्गुरु संत तुकारामांनी म्हटलंय, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या. माऊलींनी लोकांच्या कानात सांगितलं तरीही नाही कळालं. त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुन्हा अवतरले. त्यांनी पुन्हा जगाला समजावलं तरीही नाही कळालं. म्हणून आता निरंकारी मिशनच्या माध्यमातून समयाच्या सद्गुरु सुदीक्षा माताजी तेच ब्रह्मज्ञान जगाला देत आहेत. म्हणून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलंय, भुलले हे जन मायेच्या झापडी तयातून काढी संत बोधे. संत अवतार होती याच्यासाठी अंधारा देवटी दावावया. धन्य निरंकारची. या प्रोजेक्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयास केला आहे. जर आपण इंसान म्हणून प्रगटलं आणि जेव्हा कोणत्याही मानवाच्या जीवनात जेव्हा सद्गुरू येतो तेव्हा त्याला सेवा सत्संग सिमरन हे त्याला मिळाल्याने त्याला मोक्षाचं दार उघडं होतं. त्या 184चा फेरा तो चुकवू शकतो. आणि तसेच पुढच्या प्रोजेक्टमध्ये सांगण्याचा प्रयास केला आहे की समय बदलता है, शरीर बदलता है, लेकिन कभी गुरु का ज्ञान नहीं बदलता. जसे म्हटले देखील आहे अवतारवाणीमध्ये, सदगुरु देह का नाम नहीं है, सदगुरु होता ज्ञान है. सदगुरु को देह समझना भूल है अज्ञान है, भूल है अज्ञान है. जसे या मोबाईलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयास केला आहे की एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये डाटा ट्रान्समिट होऊ शकतो किंवा कोणताही व्हॉट्सअप कॉल ट्रान्समिट होऊ शकतो. त्याच प्रकारे जसे हे ज्ञान एका सद्गुरूपासून दुसऱ्या सद्गुरूपर्यंत ट्रान्समिट होत आहे. आणि या पुढच्या प्रोजेक्टमध्ये सांगण्याचा प्रयास केला आहे की जसे प्रेम, शांतता, सहनशीलता हे सर्व आपली जी नम्रता हे सर्व गुण जे आहेत आपले हे खरंच आपल्या या मेन पायावर डिपेंडेंट आहेत की जसे की श्रद्धा, सबर, विश्वास. आणि जेव्हा आपण ही 3 कर्म सेवा सत्संग सिमरन हे नित्यक्रमाने आपल्या आयुष्यात आणू तेव्हाच ही खरं तर गाडी आहे ती मोक्षाला प्राप्त होणार आहे. आणि या पुढच्या प्रोजेक्टमध्ये सांगण्याचा प्रयास केला आहे जसं की एक लाईट हाऊस असतं आणि लाईट हाऊस हे बोट्सला दिशा दाखवण्याचं काम करतं, पाथ दाखवण्याचं काम करतं. त्याच प्रकारे आजच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज ते देखील जी भटकलेली जी माणसं आहेत किंवा त्यांची भटकलेली जी पोरं आहेत त्यांना दिशा दाखवण्याचं काम करत आहेत, त्यांना मोक्षाचं दार उघडं करण्याचं काम करत आहेत. धन्य निरंकारजी. धन्य निरंकारजी. ब्रह्मज्ञानावाना जीवन शून्य. जसं की आपल्याला ब्रह्मज्ञान नसेल तर आपले जीवन शून्यच राहील. जसं की त्या झाडाला पाणी न घालल्यामुळं हे झाड चुकून गेलं, त्यांचं जीवन शून्यच राहिलं. जसं की पुढे हे झाडांना पाणी चांगलं मिळण्यामुळे त्यांचं जीवन सुरू झालं. जसं की प्रेम का विस्तार, भक्ती का विस्तार, संयम का विस्तार. धन्यवाद. जर